सगळ्या निवडणुकीत महायुतीला राज्यात निश्चित चांगले यश मिळणार आहे. लढती चुरशीच्या होत्या, परंतु अंतिम विजय हा महायुतीचाच होणार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण आणि मुंबईतील सभांना उपस्थित राहिलो. या सभांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं. आम्ही राज्यात स्पष्टपणाचं धोरण घेऊन एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हे सूत्र घेऊन काम करण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे 4 जूनच्या निकालाची फारशी वाट न बघता राज्यभरात पुन्हा एकदा संघटना वाढीसाठी आणि संघटना अधिक गतिमान करण्यासाठी विधानसभा क्षेत्रानुसार जिल्हानिहाय आढावा घेऊन पावलं उचलली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. 10 जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन असून त्यानुसार मुंबई, दिल्ली या ठिकाणी कार्यक्रम करण्याची तयारी व नियोजन 27 मे रोजी होणाऱ्या बैठकीत कोर कमिटीच्या ग्रुपमध्ये चर्चा केली जाणार असल्याचं सांगितलं. या बैठकीला महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. देशाच्या, राज्याच्या, पक्षाच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा प्रवेश होणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. बीडचे मतदान होऊन 15 दिवस उलटले आणि फेरमतदानाची मागणी आता केली जाते. फेरमतदानाची मागणी किती कालावधीत केली जाते तर त्या क्षणाला संध्याकाळी दुसऱ्या दिवशी होऊ शकते, पण 15-20 दिवसांनी मागणी केली जात असल्याचं ते म्हणाले.